दुपार पण पाऊस तसा थांबलेला आहे किंवा कमी झालेला आहे। आज दुपारपर्यंत 1 इंच पाऊस तिकडे पडलेला आहे, त्याचा येवा आपल्या धरणामध्ये येतो। परंतु आपण धरण मेंटेन केलेलं आहे, साधारण 3-4% धरण आपलं कमी आहे। म्हणजे उद्याच्याला रात्री जर काही अचानक काही पाऊस झाला तर तेवढा आपण साठा करू शकतो। परंतु सगळे आमचे अधिकारी सतर्क आहेत, त्याबद्दलचा दुपारी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आढावा घेतलेला आहे आणि पुणेकरांनी घाबरून जायचं काही कारण नाही। प्रशासनाचं, राज्य सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं, आमचं सगळ्यांचं या सगळ्या गोष्टीवर बारकाईनं लक्ष आहे। फक्त पुणेकरांनी अफवांच्यावर विश्वास ठेवू नये आणि सगळ्यांनी एकमेकांना सहकार्याची भूमिका घ्यावी। अजिबात आता घाबरण्याचं कारण नाही पुणेकरांनी पण आणि पिंपरी चिंचवडकरांनी। कारण पवनेचं पण पाणी वरची धरणं, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टोनगर, पवना, चासकमान ही सगळी वरची धरणं भरलीत, मुळशी पण भरलेलं आहे आणि तशा पद्धतीनं काही प्रमाणात पाणी सोडतं। पण रेड अलर्ट होता तो आता कंट्रोल मध्ये आलेला आहे। घाट माथ्यावर मात्र अजून रेड अलर्ट आहे। दादा पुण्याचं स्टेरिंग तुमच्याकडेच होतं पुण्यात आल्यावर? अरे बाबा